नमस्कार, मी तानाजी गर्जे. तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तो घोटाळा नक्की काय आहे आणि तो घोटाळा नक्की कोणी केला हे पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अनियमित कर्ज वाटपामुळे हा फटका बसल्याचा समोर आला आहे. या रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही यापूर्वी खूप सक्षम बँक होती, मात्र नंतरच्या काळात राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे ज्या पद्धतीने कर्जाचं वाटप झालं आणि या वाटप झालेल्या कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळे बँक बंद होण्याच्या मार्गावर आली. सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये अनेक जणांची नावे समोर आलेली आहेत. यामध्ये बड्या दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे असणारी 30 कोटी 27 लाख रुपये थकीत रक्कम वसूल करण्याची जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे. माजी मंत्री आणि सध्या आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप सोपल यांच्यावरती 30 कोटींची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दुसरे संचालक दिलीप आबा साळुंखे, जे सांगोल्यातून शिवसेना ठाकरे गटाकडून उभे राहिले होते, त्यांच्यावर 20 कोटी 72 लाखांची थकीत बाकी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये दिवंगत नेते सुधाकर परिचारक, दिवंगत सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचीही नावे समोर येत आहेत. माजी आमदार राजन पाटील, गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयंतराव जगताप अशा जवळपास 32 संचालकांची नावे यामध्ये आहेत, जे राजकारणात सुद्धा दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय 2 अधिकारी असे मिळून एकूण 35 जणांवर ही एकूण 238 कोटी रुपयांची जबाबदारी फिक्स करण्यात. जे जबाबदार आहे 238 कोटी 43 लाख रुपयांची 12% व्याजाने वसुली करण्याचे आदेश देखील यावेळेस देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्व नेते आता अडचणीत येणार आहेत. एकेवेळी ही बँक एक मोठी आणि चांगली बँक म्हणून ओळखली जात होती. ती सध्या ज्या गोष्टींमुळे अडचणीत आली त्या वसुलीसाठी आता आदेश देण्यात आले. बहुतांश नेते हे महाविकास आघाडीतील असल्यामुळे वसुलीची सुरुवात होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता काही दिग्गज नेते मात्र आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बँक घोटाळा करणारे अशा दिग्गज नेत्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं भविष्य काळात महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज मराठी. धन्यवाद.